की हे मला जमणार नाही, मी हे करू शकत नाही, माझी लायकीच नाही. तुम्ही तुमचा विचार बदलला तर परिस्थिती आपोआप बदलते. जर तुम्ही आयुष्यामध्ये अडकलेले आहात, कन्फ्यूज आहात, वारंवार फेल्युअर येते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण यामध्ये मी तुम्हाला माइंडसेट शिफ्ट कसा करायचा हे शिकवणार आहे. त्यामुळे तुमचं जीवन आणि करिअर दोन्ही बदलू शकतं. मी जेव्हा माझ्या जर्नीची सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे नॉलेज नव्हतं, एक्सपिरियन्स नव्हता, पण एक गोष्ट होती, ती म्हणजे बदलायची इच्छा. त्यावेळेस मी समजलो, जर बाहेरची परिस्थिती बदलायची असेल तर सर्वात पहिले आपला विचार बदलावा लागतो. मित्र, आज मी कोच म्हणून एकच मेसेज देतो, माइंडसेट बदलला तर सगळं बदलतं. तर मित्रांनो, चला आपण नेमकं माइंडसेट म्हणजे काय हे. तर माइंडसेट म्हणजे तुमच्या विश्वासाची, तुमच्या विचाराची आणि तुमच्या प्रतिक्रियेची एक पद्धत. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा तुमचा माइंडसेट. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला शक्य म्हणता तर तुम्ही मार्ग शोधता, आणि जर तुम्ही आधीच म्हणाल ही माझ्याकडनं होणार नाही, हे मी करू शकणार नाही, तर तुम्ही प्रयत्नही थांबवणार. मित्रांनो, हा माइंडसेटच तुम्ही आयुष्यात कुठे पोहोचणार हे ठरवत. तर आपण आता बघणार आहोत हे माइंडसेटचे किती प्रकार. तर माइंडसेटचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे फिक्स माइंडसेट, एक म्हणजे ग्रोथ माइंडसेट. आता फिक्स माइंडसेट म्हणजे कसा, की हे मला जमणार नाही, मी हे करू शकत नाही, माझी लायकीच नाही, मी असा आहे, मी असाच राहणार, अशा पद्धतीचा टॉक करणारा व्यक्तीचा माइंडसेट हा फिक्स माइंडसेट असतो. तर ग्रोथ माइंडसेट म्हणजे मी शिकेन, मी करून बघेन, मला हे जमेल, हे शक्य आहे, अशा पद्धतीचा टॉक करणारा व्यक्ती हा ग्रोथ माइंडसेटचा व्यक्ती असतो. तर फिक्स माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट मधला फरक बघ. फिक्स माइंडसेट हा एक्सक्यूज शोधतो, म्हणजे कारण शोधतो, आणि ग्रोथ माइंडसेट वाला सोल्युशन शोधतो, म्हणजे समस्याचं सोल्युशन. आणि हाच तो व्यक्ती किंवा हेच ते लोक असतात जे प्रगती करतात. तर मित्रांनो, आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला आणि पहिल्या 2-3 महिन्यात तुम्हाला नुकसान झालं, आणि तुम्ही असं म्हणाला की माझ्या नशिबातच नाही, मी हे करू शकत नाही, मला हे जमणार नाही. तर अशा पद्धतीचा माइंडसेट किंवा मानसिकता ही फिक्स माइंडसेट असतो. आणि या उलट ग्रोथ माइंडसेट वाला काय म्हणेल की नाही, मी याच्यातून काय शिकू शकतो, माझं काय चुकलं असेल, मला नवीन काय करता येईल, मी पुढे कसं जाऊ शकतो, अशा पद्धतीचा विचार करणारा व्यक्ती हा ग्रोथ माइंडसेटचा व्यक्ती असतो. दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात आला असेल मित्रांनो. तर हा मेन फरक आहे फिक्स माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट मधला. आता प्रश्न आहे की हा माइंडसेट बदलायचा कसा आणि ओळखायचा कसा. त्याआधी जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, फर्स्ट टाइम ह्या चॅनलवर आले असाल, तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला आपण बघूया की आता याला बदलायचं कसं. याच्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 3 स्टेप्स देणार आहे. 3 स्टेप म्हणजे पहिली असते अवेअरनेस, सेकंड असते रिप्लेस निगेटिव्ह थॉट्स, आणि थर्ड असते ती डेली ऍक्शन. आता अवेअरनेस म्हणजे काय, तर अवेअरनेस म्हणजे जाणीव. म्हणजे काय की तुमच्या विचारांकडे लक्ष देणे. तुम्ही दिवसभरामध्ये स्वतःबद्दल काय बोलता, कसे बोलता. जसं की समजा हे मी करू शकतो, मी हे करू शकत नाही, मी प्रयत्न करतोय, अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही विचार करा. आता मित्रांनो, इथं हा विषय असा आहे की बहुतांश लोकांना हे समजत नाही की आपला माइंडसेट म्हणजे आपली मानसिकता कोणत्या प्रकारची आहे. म्हणजे आपण ग्रोथ माइंडसेट मध्ये आहोत की फिक्स माइंडसेट मध्ये.
तर ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आपण काहीतरी गोष्ट काही नवीन करण्यासाठी ऍडजस्ट करत नाहीये, किंवा आपण असं म्हणतो की मी हे करू शकणार नाही, मला कशाचं जमतंय, मला कशाचं येते, लोक हसतील तर मग काय होईल, तर तुम्ही समजून जायचं आपण फिक्स माइंडसेट मध्ये आहोत आणि आपल्याला खरंच बदलायची गरज आहे. हो मित्रांनो, तुम्हाला बदलायची गरज खूप आहे. कारण फिक्स माइंडसेट वाला व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही. तर ग्रोथ माइंडसेट वाला व्यक्ती जो असतो, तर तो म्हणजे कसं काहीतरी नवीन शिकेल, प्रयत्न करेल आणि प्रयत्न करून त्याला ऑटोमॅटिकली त्या गोष्टी समजून जातात. तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं, एक काही दिवसाचा एक टाइम पिरियड ठरवायचा, जसं की 15 दिवस, 21 दिवस, 1 महिन्याचा, आणि कंटिन्युअसली आपल्या विचारांवरती काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं की आपला विचार कोणत्या पद्धतीचा आहे. त्याच्यातून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपण कोणत्या माइंडसेटमध्ये आहोत. तर आता येते मित्रांनो सेकंड स्टेप, ती म्हणजे रिप्लेस निगेटिव्ह थॉट्स. म्हणजे काय, नकारात्मक विचार बदलणे. आता मित्रांनो, इथं थोडासा मेहनतीचा विषय आहे. ही गोष्ट थोडी काळजीपूर्वक आपल्याला करावी लागते. आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार जास्त असतात. त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक आपल्याला सकारात्मक विचार करायचा आणि नकारात्मक विचार हा बाजूला ठेवायचा, म्हणजे तो विचार करायचा नाही. त्याला आपण काढू शकत नाही, पण त्याला जास्ती वाव द्यायची नाही. तर मित्रांनो, ह्या अशा गोष्टी जर तुम्ही करत गेला तर नक्कीच तुमचा मानसिकता किंवा माइंडसेट हा चेंज व्हायला मदत होते. म्हणजे कसं, जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट शक्य नाही, तर त्याला लगेच म्हणा की नाही, मी प्रयत्न तर करून बघेल, होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे. कारण तुम्ही असं म्हणाल तर मार्ग शोधू शकता. जर तुम्ही असं म्हणाल की मला जमणार नाही, हे शक्य नाही, तर तुम्ही प्रयत्न करणंही थांबवता. हाच तुमचा माइंडसेट आणि मानसिकतेचा, म्हणजे मानसिकतेचा परिणाम असतो. तर तुम्हाला हळूहळू ह्या गोष्टींची बदल करायचा, तर तुमचे निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते रिप्लेस करायचे पॉझिटिव्ह थॉट्स. याच्यामध्ये तुम्हाला मी काही ऍक्शन देतो, म्हणजे डेली हॅबिट्स किंवा डेली ऍक्शन देतो. ती तिसरी स्टेप आहे आपली, ज्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या, जसं की तुम्ही काय मेडिटेशन करू शकता, तुम्ही जर्निंग करू शकता, पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणू शकता, काही प्रेरणादायक पुस्तक वाचू शकता, जेणेकरून तुमचे विचार पॉझिटिव्हली होतील, सकारात्मक विचार तुमचे बनतील आणि याचा तुम्हाला नक्की फायदा होईल मित्रांनो, माइंडसेट चेंज करण्यामध्ये, माइंडसेट बदलण्यामध्ये, माइंडसेट शिफ्ट करण्यामध्ये. तुम्ही कोणत्या माइंडसेटमध्ये आहेत हे बघा आणि त्या हिशोबाने, त्या पद्धतीने तुम्ही याला हळूहळू करा. आता मित्रांनो, ही जी गोष्ट आहे माइंडसेट शिफ्टची, ही 1 आणि 2 दिवसामध्ये किंवा हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुम्ही माइंडसेट तुमचा शिफ्ट होऊ शकणार नाही. याच्यासाठी तुम्हाला कदाचित 3 महिने, 6 महिने, कदाचित वर्षे पण लागू शकते. थोडा वेळ द्या, हळूहळू ह्या गोष्टी करा. हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असं कधी वाटलं तर परत हा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. 3 नंबरची जी स्टेप येते ती येते डेली ऍक्शन. आता बघा, डेली ऍक्शन म्हणजे काय, छोटे छोटे बदल करायचे. छोटे छोटे बदल कसं, तुमच्या काही सवयी असतील त्या बदलायच्या, जेणेकरून ऑटोमॅटिक तुमचा माइंडसेट पण चेंज व्हायला लागतो. जसं की त्या गोष्टी तुम्हाला जमत नाही, त्याच्याबद्दल थोडी माहिती समजणं, त्या करण्याचा प्रयत्न करणं. आता समजा तुम्हाला असं वाटतंय की मी सकाळी लवकर उठूच शकत नाही, असं तुमचं माइंडसेट बनलेलं आहे, तर काय करायचं मित्रांनो, तुम्ही समजा सकाळी 6-7 वाजता उठता किंवा 8 वाजता उठता, बरोबर, तुम्हाला उठायचं 4 किंवा 5 वाजता, तर काय करायचं, एकदम तुम्ही सकाळी 4 आणि 5 वाजता उठू शकणार नाही, तर तुम्हाला ते हळूहळू बदलावं लागेल. म्हणजे हळूहळू 1-1 तास, अर्धा तास कमी करत 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 असं तुम्ही त्याला चेंज करू शकता. आता समजा तुम्हाला पुस्तक वाचायची सवय लावायची आहे, तुम्हाला वाचण्याची सवय असेल, चांगली गोष्ट आहे. नसेल आणि तुम्हाला खूप वाचण्याची सवय लावण्यासाठी तुम्हाला एकदम पूर्ण पुस्तक वाचायचंच नाही, तर तुम्हाला काय करायचं, तर 1 पान, 2 पान, छोटे छोटे कन्सेप्ट, छोटे छोटे टॉपिक तुम्हाला वाचायला चालू करायचे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून काही शिकायला मिळेल, तुम्हाला ती सवय पण लागेल. तर अशा छोट्या गोष्टी केल्यानंतर तुमची मानसिकता, म्हणजे तुमचा माइंडसेट चेंज होऊ शकतो, शिफ्ट होऊ शकतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. आणि मित्रांनो, हे बघा, माइंडसेट हा यशाचा पाया आहे आणि तुम्ही तुमचा विचार बदलला तर परिस्थिती आपोआप बदलते.
मित्रांनो, फिक्स माइंडसेट तुम्हाला अडवतो, ग्रोथ माइंडसेट तुम्हाला पुढे नेतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सिरियस आहात, तुम्हाला बदलायची इच्छा आहे. तर हा व्हिडिओ बघून नुसता सोडून देऊ नका, तर नक्कीच याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुधारणा करता येईल आणि तुमचं जीवन चांगल्या पद्धतीने तुम्हाला. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर व्हॅल्यू देत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, तर ते तुम्ही बघून तुमच्या लाईफमध्ये नक्कीच ग्रोथ करू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. थँक्यू सो मच.